झाले नामदा त्या काय नाही भाऊ काय फोटो काढ. कुठं चालले हा दूध घाल. दूध घालायला चालले का आता किती म्हातारे झाले ते किती कॅन एवढे 2 कॅन अरे पुढं मग आता 2 काय कॅन आला जीवन असं आहे ना रे बाबा. आणि बसून कमून जाईना नाही बसून नसतं जात मी कमून लुटी जातो लुटी अरे काही वाहन आलं मग उतरायचं का सायकल आहे मोठी हा पार कोंकड तिथे जातं दूध सांडून हा मग पै पै जायचं पै पै जायचं का हा जातो मग आम्हाला काय नाही मला यायची गरज सगळं इकतो हा दूध इकत आणि मग म्हणजे येऊन देता काय नाही नाही खाजगीवाली खाजगीवाली लोक येणार हा ती लगेच घेऊन टाकी घेतात काय हा रोज जाता का मग हा रोज जाता आणि मग हळूहळू जा मग मी तुम्हाला रोज सकाळी बघते दूध घालायला जाताना असं हा मी जशी आले ना तशी तुम्हाला दूध घालायला जाताना बघते तुम्ही एवढ्या 2 किटल्या माग 2 किटल्या पुढं घेऊन जाता हा तुम्हाला दम लागतो का सायकल हा चालवायला मुद्दाम लागत आता पहिला नव्हता लागत हा. ह्या महिन्यात काय झालं मागून मागून इतकं ऊन आहे हम्म. बरं का संध्याकाळपर्यंत ऊन लागत ना हा आणि मग त्याच्यामुळे तो त्रास होतो आणि त्याच्यात काय झालं माझ्याकडे पैसे हे सगळं हे मी कोणत्या याला अडचणीचे असं नाही हम्म. दात गेले हा दाढी गेल्या हा आणि चावायचं व्हायचे खेळ हे झालं हा. आणि मग त्याच्यामुळे ते काय होतं कमी जास्तपणा होतो हा. बळत खावा ते होतं नाही खावा त्रास होतो अशा गमती होऊन जायच्या. सायकल चालवता नाही तू मोकळी चालवता येते का तसं बसून जातो मी हा पण ते कामून जात नाही तर त्याच्यावर जवळजवळ 38 लिटर दूध राहतं 38 लिटर दूध हा. किती गाय आहे 3 कोण पिळीत आम्हीच पिळतो एवढं म्हातारेपणाच पिळीत हा मग आता ती बाया उगती 2-4 दिवस झाले आता तिकडे गेली तेव्हा इटू आलं ती 2-4 दिवस पिळल्या हा. आता संध्याकाळी ती येईन आता संध्याकाळी हा. मग आम्हाला दोघालाच पिळायचं नवरा बायकोला आहे ना हा ते पिळतो आम्ही आता काय ते कोयता आणला का कोयता कुठे आई हे काय आता काय तोडलं गिन्नी न्यायचं होतं त्याची एवढं तोडा चालत पिळली त्याला काय लागत दिवसभर वाहता ना नाही नाही मग आज सकाळी 1-2 पेंड्या न्यायच्या हा. आणि दुपारून पार 5 वाजता 5-5:30ला न्यायच्या हा. आणि काही घास आणायचा किती गाय आहे म्हणले 3 3 का हा 38 लिटर दूध 3 गायांचं हा वर जात होतं आता कमी झालंय कमी झालं ना आता मग काय दिसतात पण त्याच्यात हा दिसतात ना 38 तुमचं नाव सांगा बरं नामदेव पोपट काळे वय सांगा वय 69 69 वर्ष जादा असेल मला नाही वाटतंय जादा नाही. तेवढंच आहे का हा काय आता गरीब माणसं रे काय खायला का प्यायला का काय आहे? असे रडबडीत काढे दिवस गेले दिवस असं येते किती पोरी आहे तुम्हाला 4 वाजते 1 वारली नाही का ती हा भुमडी वारले आणि मग या 4 आहेत एक देवगडला एक उस्ताळा आणि एक पाचगावला हा. आणि पाचगावची एक मुलगा आहे ना हा पाचगावची पोरीचं काय झालं आता मुलगा नोकरीला लागला का लागेल ते कंपनीत काय ते नोकरी ती नोकरीच आहे पण कंपनीत आणि ते काय झालं असं पायरी होती आणून ते काय झालं मागच्या वर्षी हा. असं पाय ठुला आणि तो चटकन पायरी आहे ना हा. या पायरीने त्या पायरीवर पाय पाडला हा. आणि लगेच खटकन वाजला इथं मुलीचा पाय मोडला ना तुमच्या हा मग पुढं काय झालं तिला मग इलाज घाटत नेलं हा. दवाखान्यात ते दुखत होता ना हा मग त्याला त्या सळाया टाकल्या पायाला सळ्या टाकल्या हा अशा हा आता त्या सळाया टाकल्या इकडे काढू तिकडे काढू असं आम्ही प्रयोग केले हा पण पुढं जंबल अशी झाली म्हणजे तुला सांगायचं हा तर म्हटलं बाबा जिथं काढ्या ना तिथंच काढा ती एकदा ठुली आपल्याला पंचायत होईल हा पुन्हा काढायला ते का सोपं आहे का हम्म. 10,000 रुपये भरली डिपॉझिट मग मग असं राहताना पैसे भरावे लागते ना मग आता काढल्या का नाही हा सळ्या काढ्या म्हणून सांगितलं बायाना हा. मग ते काढले आता मग तिथंच केलं होतं ना आणि इकडे फाटीवर आम्ही चौकशी केली हा तो त्याचा नियम नाही एखादी राहील हा, आणि हा. राहिली मग पुन्हा मिळून जायचं ते हा शिवून टाकायचं हा. आणि पुन्हा ते दुखायला लागलं म्हणजे ते पुन्हा येवायचं आणि पुन्हा कोण जातं ते काय कमी पैसे घेते का मग ते इळत घातात असं आहे परवडत का तुम्हाला दूध धंदा अरे मी किती पैसे कमी तो तू किती किती 40 रुपये लिटर हा आणि 40 लिटर दूध घाटका बरगी 40च्या वर होतं मध्ये आणि 4 चौक 1600 रुपये रोज हा 1600 रुपये रोज ऐकून घे बरं का हा त्याच्यात 1600 झाले का हा गेलं हे 4,000 रुपये खाते 1600 ना हिशोब कर 16 48 मी 1 महिन्याचा हिशोब सांगतो तुला 48,000 48,000 हा आता 48,000 समजून कमी झालं जास्त झालं 2 दिवस कमी निघालं आपण 45,000च धरायची हा आणि होते ते किती लिटर दूध
40 लिटर दूध. 40 लिटर दूध. हा. हं. मग किती झाली एकूण? 40 लिटर दूध, 40 लिटर भाव म्हणल्यावर 4 चौक 16. 1600 रुपये झाले का 1600 रुपये रोजचे. रोजची? हा. रोजची. आणि 16 त्याच्यात- त्रिक 48. 48. हा, मग गेले 3000 रुपये समजून घ्यायची. कमी जास्त याला दिलं त्याला दिलं त्याला गेलं द्यावं लागत उधार पाधार काही हा. एक अर्ध. हा. ते 3000 खाली किती राहिले? 45,000. हं. 45,000 15,000चं खाद्य धरलं. हं. किती? 500 रुपये रोज खायला जनावराला. जनावरांना महिन्याला किती? 30,000 रुपये. अयो तुम्ही तर बाई काय किती पैसे कमी तर तुम्ही असे. आणि मग 30,000 रुपये महिना चालू आहे तुम्हाला. हा वर होता. वर होता का? हा मग आता एवढ्यात काय झालं, हे उन्हाळा आला ना हा. आणि माघारी हे उन्हाळ्यात जरा थोडं थकावा आला. हं. म्हणजे तुला सांगायला हरकत नाही. त्याच्यामुळे कमी झालं. नाही तर मी तुला माहीत नाही पहिल्यापासून गावताला जाईल हे करीन ते करीन ते करीन असं होतं ना. आणि मग आता इतका पैसे आणि रोज येते तसं काही नाही. आणि रोज पैसे मग घरी येऊन 5 लिटर सकाळी गेलं. घरी पिळत होतं हा. ना तेच आली दोघं जण. हा. आणि तिथं इकलं पुढे ह्या इथं आलो. आणि रत्तीबाल देताना डेअरीला काय घालता का? हा रतीवाल्याला असं आहे, एका हॉटेलवाल्याला 15 लिटर हा. आणि एका हॉटेलवाल्याला 5 लिटर. हा. 20 लिटर गेलं का हा. मग राहिलेलं दूध हं. असं इकायचं. रत्तीबाने. हा हा. आणि ते पुरत बी नाही. आज तर पुरलंच नाही लोकांना द्यायला. नाही का? हां मग नाही म्हणून सांगितलं त्यांना. गिराईक बंद करून टाकले मग. हा पण नाही त्याला सांगतोच मी राहिलं तर आहे इथं देवळा पैसे देते तू मी कोण नाही येऊन पहा देवळा पैसे. देवळापाशी दूध घ्यायला येते तुमच्याकडे. हा द्या आम्हाला 10 रुपयाचं 20 10 रुपयाचं 50 रुपये 40 रुपये 40 रुपयाचं एक 1 लिटर. लिटर 1 लिटर हा. 1 लिटर 2 लिटर 4 लिटर हा. 3 लिटर सगळं इकत. इकत आणा. आणि पुलाच्या बाहेर निघुस्तोवर संपून जातं. पण कष्ट लय ना जीवाला. आणि मग जर जीवाला ते सोपं आहे का आता गवत नेणे थकले पाणी तुम्ही, तुम्हाला मोकळं चालता येणं, तुम्हाला गवत व्हायचं हा म्हणजे मग कसं. आता मा काय झालं मग कशाना हे आणि ते ह्या दिवचं तुला मी सांगतो सांगायचं थोडक्यात. हं. आपण काय करतो चोक पाडल्यामुळं पाणी पितो हं. आणि पाणी प्याल्यामुळं सर्दी पडशाचा परिणाम जादा होतो. हं. भाषा कळली का? हा. म्हणजे तू असू का मी असू हा. सर्दी पडसं झाल्यावानी होतं. हं. ते झालं का ते खारखूर 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 होती. हं. मग तो त्रास होतो माणसाला. तुला सुद्धा होतो. दमा आहे का तुम्हाला? मला दमा काय 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 मला नाही कधीच ना? नाही नाही. नाही मग काय हा नाही. मी कोणाला विचार मी असं आहे. मी इतक्या वर्षाचं झालो. हा. म्हणजे पहिली बायको पिपळगावची केली होती. हा. ऐकून घे बरं का तू. हं. पहिली बायको पिपळगावची केली होती. त्याच्यावर दुसरी ही केली. हं. तसं मी आजोपर्यंत आजारी नाही. नाही ना. असं नाही आजारी पडलो. आजारी कसं थंडी पडलो ताप उलसाक. हा बा असं पडलो हातपाय ठणका तिकडे मग पडून राहायचं. हा. उठायचं पुन्हा चारा पाणी पुन्हा हे ते काय करायचं ते करायचं. बस एवढंच. आणि कधी एक घंटे टायमाला तुम्हाला पगार जादा आहे, तुमच्या लेखाला जादा आहे. आता लेखाचे कुठं बसते ना आधी लागत पोरं कोणची कोणाची शहाणी. हं. आता आतापर्यंत पोरे चांगला मानित होतो मी. ती कालच्या धरून म्हणे तुम्ही काय केलं मला काय घातली 4 लाख रुपये बँकेत आणून ठेवली हं. करून ठेवली मी. हा. आणि ते म्हणतो मी काय केलं काय घातली. आता जाय तू आहे ना आधी लागायला नको तू आपला जाय आजच. म्हणले असते आणि बोलता नाही नाही म्हणलं काय टिंगल करून दात वाढायचे ना. टिंगल करीत येतोय. हा मग आता म्हणजे गंमतच झाली ना. मी एवढं यांना देऊन पर पैशाचं माझं असं राहतं. मी कधी पहिला कसं होतो प्याताड ब्याताड होतो ना. मी पहिल्यापासून आमचे पैसे हर एक समजून घ्यायचं का पुरे पैसे भविष्याचं होते हं. बाया माणसाचं हं. सगळे पैसे हिशोबात सगट हं. असंही महापद्धत. आणि लागली मला तर शेपानाच घेऊन ठेवायचे आपल्याजवळ. नाही तर मग घेणं देणं बंद. का घेऊन ठेवायचे लागलेच तर. पहिलं कसं होतं पेताड म्याताड होतो मी. हा. मग ते आता ते राहिलंच नाही. नाही ना. जातच नाही येतं नाही कोणी म्हणलं तरी नाही. ते 500 दिले आणि तेव्हा म्हणलं पेतो बिडी उडी जाण पण बिडी. हा बिडी ओढितो. हा बिडी ओढितो. मग असा प्रकार झाला. तुम्हाला आठवतं का आमच्यात आम्ही लहानपणी खेळायचो हा. तेव्हा तुम्ही म्हणायचे वाळूच्या घुगऱ्या करा पुरून. हा. मग तिथं सगळे पोरं यायची. पाणी प्यायला लागल्यावर मग म्हणायचं ऊस माठात उष्ट पाणी टाका. हा लय माझ्या करत मी पोरं है ना. पोरं ते सिंधूंचे सिंधू राजीची सिंधू बरं का. हा. राजीचा सिंधू हा. आणि तिथं ती 2 पोरं. त्यांना चल 4 प्यायला मिरचीचा. त्यांना वाटलं काय करायचं तिने काय केलं माझ्या सगळं होते आधी. आता माझा होता 3चा टायमिंग. मी कधी बी कोणाला बी कधी बी 3 वाजता मी चहा घरीच असतो. हं.
मी आपलं तुमच्या हातानेच करायचं आहे ना हा मी पहिलं मी नाही म्हणत कोणाला हं. मी आता सोनबाई जरी आहे ना हं. मी म्हणत नाही तिला का तू टाकीची की मला चहा हा मी म्हणत नाही कधी त्यांचा टाइम झाला की चहा करायचा आणि प्यायचा हा मग तू काय करायला टाकायचं आणि त्या पोरायला बोललो तर तुम्हाला मिरची चहा पाहिजे तू आता तेही काय केलं मी काय केलं साखर टाकली बुकणी टाकली कब्बर पाणी टाकलं आता मला माहिती होती ही पिणारच नाही याला कडू दे कारण दाटूनच मिरच्याचं टोपलं जवळ घेतलं किती टाकू रे पाहिलं 3-4 लॉटर नक्की टाकणार ह्यो. आणि ते इकडे तिकडे पाहिली अशी पोरं होते ना जेच घर घातलं सीताई म्हणते काय झालं काय झालं ते बाबा मिरची चहा पाहिजे आम्हाला आता त्यांना एवढं कळलं नाही का अशी गंमत आहे बाबा काय करायचं. चेष्टा करायची पहिल्यापासून सवय हा आहे माझ्या सगळं मला पहिल्यापासून जी आहे ना आता तुम्हाला. बारीक पोरं ही कोणाची बी आवडते हा. म्हणजे असं नाही का तुम्ही ते राणी राणी गाणी असल्या आमच्या सापराजवळ खेळायला ती कोपट होती पहिली ते पहिले काय आपले धोरणाची घरं होती का हा. आणि मग तिला गेली हम्म. दसल्या तिला 2-3 गाणी हम्म. आणि लागली टन 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 म्हणून काय झालं रे दादा गाणी दसल्या म्हणलं काय खेळायला घ्यायची तू गाणी गांधीला काय खेळात घ्यायचं तिने आहे ना हा खेळायला काय घ्यायची कोणी म्हणलं त्या दुश्मनी अरे बापरे लई माझ्या कधी मी पहिल्यापासून वागलो पण वाईट वागलो नाही असंही माझं नाही मोकळ्या मध्ये हा अजिबात नाही कधी कोणाचं तो वाईट व्हावा कोणाचं हे व्हावा नाही कधी काही कोणा संग भांडण नाही झाले काय नाही नाही मी कधीच काहीच नाही ते बोलायला लागले चालले घरला असंही असं काम आहे माझं मी तिला मुगाची कसं म्हणलं नामता ते आले का त्यांना बोलून घे इथं इथं फोटो काढू आपण नामता हा माझं असंही मी कवा हे नाही सकाळी आणि तुम्ही कधी- गडबडीत होते ना हा, म्हणलं आता आणि जाऊन मी त्या रोज गाडी नाही आणला होतो. मग गडबडीचं असं आहे का आता ते पोरगं नव्हतं गेलं त्यात आता मी आपलं करतो शाबू आता कुठे येते ती वाळूस पंढरपूरला येते दोघं बी का तिकडं हा नवरा बायको तिची बायको भाकरी घालायला आणि तो याला बाकी काय मग त्याचा कसं 30-32 हजार रुपये पगार येतो आणि बघायचं दे त्यांना आणि त्याला मग खर्चायला अरे त्याला पण मी मग विचारितच नाही त्याला तुला मी सांगतो आता गप्पा मारीत नाही त्याला कधी म्हणलो नाही तुला किती पगारी भाऊ तू किती पैसे शिल्लक आहे आजोपर्यंत नाही तर तुम्ही हो कधी विचारा त्याला नाही म्हणणार तुम्ही म्हणायचो की नाही तुम्ही ना मी म्हणलोच नाही तुला पगार किती आहे तू काय करतो आणि तू का झोपा घेतो का आणि तू हे करतो तू मलाच म्हणतो तुम्ही बावळसाने केलं म्हणतो ना माग असंही मला म्हणतो अरे मी काहीच नाही केलं मी आपलं पद्धतशीर मी किती तुम्ही विचार केला का इतकी गरिबीतला माणूस होतो तुम्ही विचार करा मी ठ्याप्याना देवगडच्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी पुरी दिल्या तुम्ही काय जातो बरोबर आहे ना. देवगडच्या ठिकाणी दिल्या पाचव्या पुढं पाहून नामता माझ्या संग बोलायचं हा पण पुढं पाहून बोलायचं असं आणि तुला मी सांगतो याच्याकडे पाचगावाला मी पोरगी बरोबर आलो दिली म्हणजे बरोबर कॉन्टॅक्ट होईल नाही काही नाही काही बोला बोला पाचगावाला पोरगी दिली तुला सांगतो उस्ताळला पोरगी दिली सगळ्याच देवगडला बहीण दिली आणि चांगल्या ठिकाणी द्यायला पैसे लागते हा काय? लग्न चांगले मोठाले करून दिले तुम्ही मी म्हणजे खायला नव्हतं मला काही मी आपला असं कोपऱ्यावर जायचं पाचगावला जायचं जान सामान आण या ते लागत हे लागत मी घेऊनच यायचं म्हणे उदार असं बोलले का हो काही हो मग केलेच आणि ते मला म्हणतो तो काय केलं ते काय रकवारी तू आपलं जाय आता उद्या सकाळची जाय म्हणलं लवकर मी काही नाही केलं ना जाय वयात अजून 2000-3000 रोज पाडीचं माणूस तो काय केलं हा या वयात आणि ना, गायांचं आणि किती तिथं खाद्य करतो जाऊन मी इतकं माझं लई तिथं वर्ष होऊन गेलं ते याच्यापेक्षा जास्त असं आहे ती आणि आमची एक गाय आहे ना हं, तिला लावली हं. आणि ती मोठी गाय आहे. लावली ती पुढं 5-6 महिने झाली तर दूध पिळलं पुढं ती काय झालं सुटली खुटीची पळली आणि पडली नाही मग पळली का ती गाभाळली हं. गाभाळली मग तिला पेंट पाणी चालू होतं ना आमचं पेंट पाणी घातलं त्या वासाच्या याच्यात जे आहे ना वासरू नाही जगलं ते पण त्या वासाच्या याच्यात पुन्हा दूध द्यायला लागली तितकं पण आजपर्यंत येते ना ती हा मग काहीतरी आपल्याला एखादा अंतुला झाला असतं तर काय भेटलं मग असतं आता 2 आमतुले झाले त्याला कोणी घ्यायलाच भेटाना हा न्यायला आणि मग त्याला मग आता खाऊ दे आमच्या मध्ये जायचं टाकून तिने पोरी म्हणलं देऊ एखाद दिवशी टेम्पोत घालून पुढे बरं ती घेता नाही कोणी अंतुल्याला ना हा नाही घेत ना नाही तर मग आता उगत काय आला मी कधी वाईट नाही कोणाचं कोणाला वाईट शिकवलं नाही कोणाचं वाईट केलं नाही आणि मला वाईट नाही येतं आजपर्यंत इथं इतकं आता मी किती किती माहिती पोरगी झाली 10-12 वर्षाची
मी आजपर्यंत ऐकलं नाही नामता त्याची याच्या संग भांडणं झाले नाही. आणि